नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. PR लव्ह डायरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही एका खास प्रवासावर जाणार आहोत आणि तो म्हणजे कसारा घाट. कसारा घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि रोमांचक घाटांपैकी एक आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, वळणावळणाची रस्ते आणि धुक्याची चादर एक सुंदर नजारा आहे. तर चला मग जाऊया. आम्ही नाशिकच्या बाहेर आलोय, चाललोय आता कसारा घाटकडे. काही किलोमीटर आम्ही पुढे चाललं गेलो आणि लक्षात आलं की हँड ग्लोव्ज इथंच राहून गेले. पहिले जिथं थांबलो तिथं तो गेला. आता हँड ग्लोव्ज घ्यायला मिळता का नाही काय माहिती. हे ग्लोव्ज भेटले आता. इथं खूप पुढे आलो आणि मग इथं पडले होते ते रस्त्यामध्ये. एक तिकडच पडलेला आहे, गेलाय तो घ्यायला. तो एक घ्यायला गेला आहे, मला एक सापडलं. बघू आता दुसरं मिळतं का नाही मिळतं. आणि हा दुसरा ग्लोव्ह इथं भेटला. हा पहिला आणि हा दुसरा. घे पकड, दोन्ही ग्लोव्ह नीट सांभाळ. आता हारून गेलं असतं ते. कालच घेतलेलं होतं ते. मी तर खूप घाबरलो होतो, म्हटलं गेले आता माझं काही खरं नाही. पण बरं झालं भेटले. आता एकदम व्यवस्थित वापरेल ते.
कसारा घाट हा मुंबई नाशिक महामार्गावर आहे आणि प्रत्येक पावसाळ्यात किंवा थंडीत इथे निसर्ग आणखी खुलून दिसतो. प्रवासादरम्यान दिसणारे धबधबे, डोंगर, हिरवीगार झाडं मन अगदी प्रसन्न करतात. कसारा घाटातून प्रवास करणं म्हणजे साहस आणि निसर्ग यांचा उत्तम संगम अनुभवणं. इथल्या वळणावरून जाताना एक वेगळीच थ्रिल येतो आणि ड्रायव्हिंग करण्यासाठी हा घाट म्हणजे ॲडव्हेंचर राईड. खूप मस्त नजारा आहे मित्रांनो. कसारा घाट एकदम छान आहे आणि वातावरणही खूप मस्त आहे. पाऊस तर एवढा नाही जास्त. तुम्ही बघू शकता खूप छान धबधबे, गाड्या जात आहेत हायवेवरून आणि खूप मस्त वातावरण आहे. चला आता तर नाशिकच्या दिशेने जाऊ आणि दुसऱ्या बाजूने व्ह्यू दाखवतो. वंदे भारत एक्सप्रेस आहे मित्रांनो. पहिल्यांदाच बघितली मी ही ट्रेन. भैया अजून एक आली.
ट्रेन चालली परत मित्रांनो एक. खूप मज्जा आली आज आणि मी पहिल्यांदाच अशा प्रवासाला आलोय घाटमध्ये फिरायला. ढग डायरेक्ट डोंगरांवर उतरलेले आहेत, बघू शकता तुम्ही. खूप छान वातावरण आहे. धुकं धुकं वाटतंय सर्व. आणि हा इथं एक धबधबा परत. कसारा घाटमध्ये आम्ही खूप फिरलो आणि वॉटरफॉल वगैरे पाहिले, खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि ट्रेन पण बघितलं, विशेषतः जे टनलमधून पास होत होते. चला आता आम्ही घरी चाललो आहे, तर भेटूया. इतिहासाकडे पाहिलं तर कसारा घाटाचं महत्त्व खूप आहे. पूर्वीच्या काळी व्यापारी आणि प्रवासी लोक याच घाटातून प्रवास करायचे. अगदी पेशव्यांच्या आणि मराठी साम्राज्याच्या काळात सुद्धा या घाटाला धोरणात्मक महत्त्व होतं. ब्रिटिश काळात इथे रेल्वे मार्ग बांधण्यात आला आणि आजही कसारा रेल्वे स्टेशन हा मध्य रेल्वेचा महत्त्वाचा टप्पा आहे. आजही कसारा घाट प्रवाशांसाठी रोमांचकारी आहे. वळणावळणाच्या रस्त्यांवरून जाताना थोडा थ्रिल जाणवतो, पण त्याच वेळी डोंगरांच्या कुशीत लपलेलं निसर्ग सौंदर्य मन अगदी शांत करून टाकतं. मित्रांनो, इथं ॲक्सिडेंट झालेला आहे. गाडी हळू चालवायची नेहमी. तर संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मी खूप थकलो होतो, त्यामुळे आंघोळ करून घेतली आणि रेडी झालो. तर तुम्हाला कसा वाटला कसारा घाटचा प्रवास कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच सुंदर प्रवास आणि ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.